हिरव्यागार वाटणात मुरलेली नारळ आणि कोथिंबिरीच्या भन्नाट स्वादाची ही मच्छी पाहून तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे। नमस्कार, कोकण स्वादमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। कोकणातल्या खास चवीची आठवण करून देणारी ही हिरव्या वाटणातली मच्छी आज आपण बनवणार आहोत। चला तर मग वेळ न दवडता आपण लगेच सुरुवात करूया। ही फिश करी बनवण्यासाठी आपण इथे टोलकी माशाची तुकडी घेतलेली आहेत। ही तुकडी छान स्वच्छ साफ करून आणि धुवून घेतलेली आहेत। ही फिश करी बनवताना ही जी मच्छी आहे ही आपण फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी इथे आपण मच्छीला अर्धा चमचा हळद, थोडंसं तिखट आणि चवीपुरतं मीठ घालणार आहोत। आता आपण हे मसाले सगळे मच्छीला लावून घेऊया। वरून खाली सगळ्या प्रत्येक तुकड्याला हे मसाले छान लागले गेले पाहिजेत। तळलेली मच्छी जितकी आवडीने खाल्ली जाते तितकी रश्श्यातली मच्छी ही तितकी आवडीने खाल्ली जात नाही, तर ही पद्धत नक्की करून बघा। बघू शकता इथे आपले सगळे मसाले मच्छीला छान लावून झालेले आहेत। आता आपण हे 10 ते 15 मिनिटं मुरवण्यासाठी बाजूला ठेवून देऊया। ही मच्छी मुरेपर्यंत आपण इथे आता हिरवं वाटण वाटून घेऊया। त्यासाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहेत। इथे मी नारळ आहे हा थोडासा वाळवून घेतलेला आहे, पण जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर ओला नारळच घ्या, त्याने मच्छीला आणखी चव येते। वाटण्यासाठी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 आल्याचे छोटे तुकडे घेतलेले आहेत आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे आपण भरपूर सारी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। हे वाटण वाटण्यापूर्वी यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे। आता हे वाटण आपण मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत। बघू शकता इथे आपलं छान हिरवगार वाटण बारीक करून झालेलं आहे। जास्त तिखट हवं असेल तर इथे आपण आवडीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकतो। आता कढईमध्ये फोडणीसाठी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की मुरवण्यासाठी जे मच्छीची तुकडी ठेवली होती ते आता आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत। एक एक करून मच्छीची तुकडी आपण तेलामध्ये घालून घेतलेली आहे। यामुळे काय होतं, जो मच्छीचा वास आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि जो मच्छीचा स्वाद आहे जो तेलामध्ये उतरतो, त्यामुळे मच्छीच्या रश्श्याला आणखी चव येते। मच्छीची एक बाजू आपली हलकीशी फ्राय झालेली आहे। आता आपण दुसरी बाजू सुद्धा छान तळून घेऊया। दोन्ही बाजूनी माशाची तुकडी ही चांगली फ्राय करून झालेली आहे। आता आपण एक एक करून हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। माशाची तुकडी तळून झाल्यावरती याच तेलामध्ये आपण हिरव्या वाटणाची फोडणी घालून घेणार आहोत। यामुळे रश्श्याची चव आहे ही आणखी वाढते। फोडणीसाठी आपण इथे 2 चमचे मालवणी मसाला घालून घेणार आहोत, अर्धा छोटा चमचा हळद घालून घेणार आहोत आणि 1 चमचा इथे मी फिश करी मसाला घातलेला आहे आणि 1 चमचा धना पावडर घालून घेणार आहोत। हे मसाले आता तेलामध्ये छान आपण फ्राय करून घ्यायचे आहेत। मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आता आपण यामध्ये हिरवं वाटण घालून घेऊया। हा जो मसाला आहे हा आपण तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचा आहे। साधारण 2 ते 3 मिनिट हा मसाला आपण तेलामध्ये छान भाजून घेणार आहोत। यामुळे मसाल्यातला जो कच्चेपणा आहे तो पूर्णपणे निघून जाण्यास मदत होते। मसाला छान भाजून झाला की आता आपण यामध्ये 1 छोटा ग्लास गरम पाणी घालून घेतलेला आहे। जसं आपल्याला रस्सा घट्ट किंवा पातळ हवा असेल त्यानुसार आपण यामध्ये पाणी घालून घेणार आहोत। पाणी घालून झालं की रश्श्याला छान उकळी येऊन द्यायची आहे। या रश्श्याला आंबटपणा येण्यासाठी इथे आपण कोकम घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। कोणतीही मच्छीमध्ये आंबटपणा असेल तर ती मच्छी चवीला आणखी सुंदर लागते। रश्श्याला छान उकळी आली की आता मी यामध्ये जे तळून घेतलेली माशाची तुकडी आहे ती यामध्ये घालून घेते आहे। थोडंसं एकसारखं करून घेऊया। आता हा मच्छीचा रस्सा गॅसची कमी आच ठेवून झाकण मारून 4 ते 5 मिनिटासाठी शिजवून घेऊया। मच्छी ही आपण ऑलरेडी तेलामध्ये तळून घेतल्यामुळे रस्सा हा आपण जास्त वेळ शिजवून घेणार नाही आहोत। 4 ते 5 मिनिटं झाल्यानंतर आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे। बघू शकता मस्त असा घमघमाट आणि रश्श्याला छान उकळी आलेली आहे। या मच्छीच्या रश्श्याचा स्वाद आणखी वाढवण्यासाठी यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालणार आहोत। यामुळे कोथिंबीरीचा स्वाद आहे हा रश्श्यामध्ये चांगला उतरला जातो। आता 1 ते 2 मिनिटच आपण हे गॅसवरती ठेवून गॅस बंद करून घेणार आहोत आणि झाकण मारून ठेवणार आहोत, म्हणजे यामुळे मच्छी ही छान आतमध्ये सेट होते। कोकणामध्ये या मच्छीचा रस्सा ओलं खोबरं, लाल मिरची घालून सुद्धा हे वाटण वाटलं जातं, पण आपण इथे आज हिरव्या वाटणातली मच्छी बनवलेली आहे। खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि मसाल्याचा भन्नाट स्वाद असलेली ही मच्छीची रेसिपी गरमागरम तांदळाच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खायला अप्रतिम लागते।
अस्सल कोकणी चवीची हिरव्या वाटणातली ही मच्छीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि कोकणी चवींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.